या आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. उभं असतानाच प्रार्थना करूया. त्या प्रभू परमेश्वर देव बापाचे आभार मानूया त्याच्या सर्व उपकारांसाठी, त्याच्या संरक्षणासाठी, त्याच्या सर्व आशीर्वादांसाठी. होय पवित्र देव बापा, पुन्हा आज या पवित्र वारी तुझी लेकरं तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझे आभार मानित, तुझी स्तुती करीत एकत्र येत आहेत. प्रभूचे आम्ही तुझे आभार मानतो. मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केला प्रभू, तू आमचं संरक्षण केलंस, आम्हा प्रत्येकाची तू काळजी घेतली. देव बापा, आमची प्रत्येक गरज तू पूर्ण केली. प्रभूची आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. दिलेल्या आरोग्यासाठी पवित्र देव बापा, तुझ्या सर्व उपकारांसाठी, तुझ्या प्रेमासाठी आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. पवित्र देव बापा, तुझी स्तुती करतो. आज या पवित्र वारी परमेश्वर देव बापा, जेव्हा आम्ही सर्वजण तुझ्या भक्ती मंदिरामध्ये एकत्र येत आहोत, आमची विनंती आहे प्रभू, तू आम्हामध्ये उपस्थित राहा. परमेश्वर देव बापा, आम्हा प्रत्येकावरती तू दया कर. आमच्या अपराधांची, आमच्या चुकांची आम्हाला क्षमा कर. आणि परमेश्वर देव बापा, आज या पवित्र वारी एक वार पुन्हा तू आम्हास धू शुद्ध कर आणि केवळ तुझं आणि तुझं गौरव तू करून घे. पवित्र देव बापा, तुझ्या उपस्थितीमध्ये असणारी तुझी मोकळीकता, तुझ्या उपस्थितीमध्ये असणारे तुझे सर्व अद्भुत कृत्य आणि परमेश्वर देव बापा, तुझं ते सर्व सामर्थ्य एक वार पुन्हा आज आपल्या लेकरांना तू दे आणि त्यातून तुझं गौरव तू करून घे. पवित्र देव बापा, आमची प्रार्थना आहे प्रभू, या भक्तीच्या वेळेमध्ये आम्हास उत्तम प्रकारचं वातावरण तू दे. तुझ्या लेकरांचं येणं परत जाणं आम्ही तुझ्या हातांमध्ये देत आहोत. पवित्र देव बापा, सुरक्षित उत्तम वातावरण देऊन तुझं गौरव तू करून घे. आमची जी प्रियजन आज दुखनाईत आहेत, बिछाण्यावर आहेत, आजारी आहेत, अशा प्रत्येकावरही तू दया कर. पवित्र देव बापा, त्यास उत्तम आरोग्य तू दे. आणि परमेश्वर देव बापा, त्या प्रत्येकाला पुन्हा एकदा तुझ्या त्या अद्भुत स्पर्शाचा अनुभव तू दे. प्रभू पवित्र देव बापाची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवित आहोत. तुझ्या उपस्थितीसाठी आणि आज जे सर्व तू आम्हामध्ये करतोयस त्यासाठी तुझे आभार मानित
प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वर देवबापाला आपण धन्यवाद देऊया. देव माझा बैल माझा जोडीदार, गजर संग्रहातील हे गीत यावेळेस आपण गाऊया आणि हे गीत गात परमेश्वर देवबापाला सर्व गौरव देऊया. देव माझा बैल माझा जोडीदार, गाडा ओढणार संसाराचा, गाडा ओढणार संसाराचा, गाडा ओढणार संसाराचा, गाडा ओढणार संसाराचा. टाकिले मी ओझे माझे त्याच्यावर, त्याचे माझ्यावर घेतीले तू, त्याचे माझ्यावर घेतीले तू, त्याचे माझ्यावर घेतीले तू, त्याचे माझ्यावर घेतीले तू. रात्र झाली देवा वाट भयंकर, दुःखाचे डोंगर दर्या कोरी, दुःखाचे डोंगर दर्या कोरी, दुःखाचे डोंगर दर्या कोरी, दुःखाचे डोंगर दर्या कोरी. अंडाळे चढली तशा उतरली, उपदेशकानी लागो गोड, उपदेशकानी लागो गोड, उपदेशकानी लागो गोड, उपदेशकानी लागो गोड. देव माझा बैल माझा जोडीदार, गाडा ओढणार संसाराचा, गाडा ओढणार संसाराचा, गाडा ओढणार संसाराचा, गाडा ओढणार संसाराचा. खड्डारे चढणी तशा उतरणी, उपदेशकानी लागो गोड. जीवन जगत असताना पुष्कळदा या गोष्टींचा अनुभव आम्ही घेतो. मार्ग नेहमीच सपाट आणि चांगला असतो असं नाही. जीवन जगत असताना कुठं खडतर मार्ग आहे, चढ आहेत, उतार आहेत, असे अनेक प्रसंग आहेत. परंतु अशा प्रत्येक प्रसंगासाठी आमच्याकडं परमेश्वर देवबापाचं वचन आहे, उपदेशकानी लागो गोड. ज्यावेळेस अशा प्रत्येक सर्व प्रकारच्या मार्गांवरून आम्ही प्रवास करीत असतो, परमेश्वर देवबापाचं वचन हे आमचं मार्गदर्शन आहे. आणि ज्यांचं लक्ष परमेश्वर देवबापाच्या वचनांकडे लागलेलं असतं ते लोक आपल्या जीवनातल्या प्रत्येक प्रसंगामध्ये सर्व प्रकारच्या मार्गांवरती ते आनंदित आणि आशीर्वादित जीवन जगतात. आणखीन एक गीत आपण गाऊया उपासना संगीतामधून, 159 नंबरचं, दिव्य आत्म्या वाटाड्या घरी वाट दावया. दिव्य आत्म्या वाटाड्या घरी वाट दावया, यात्रेच्या
पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र यावेळेस वाचूया. जॉय आपल्यासाठी एक स्तोत्र वाचेल. स्तोत्रसहिता 46 आपण सर्व मिळून वाचूया. साम्स 46. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकटसमयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. म्हणून पृथ्वी उलतीपालती झाली, पर्वत कोसळून सागरतळी बुडले, सागराच्या लाटा गरजून उसळल्या, त्यांच्या उचंबळ्याने पर्वत हलले, तरी आम्ही भिणार नाही. तिचे प्रवाह देवाच्या नगरीला, परात्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करतात. अशी एक नदी आहे, त्या नगरीच्या ठाई देव आहे. ती ढळावयाची नाही. प्रभात होताच देव तिला सहाय्य करेल. राष्ट्रे खवळील, राज्य डळमळील. त्याने गर्जना केली, तो पृथ्वी विरघळून गेली. सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. या परमेश्वराची कृत्ये पहा, त्याने पृथ्वीची कशी नासधूस केली आहे. तो दिगंतापर्यंत लढाया बंद करतो. तो धनुष्य मोडतो, भाला तोडून टाकतो, रथ अग्नीत जाळून टाकतो. शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. राष्ट्रामध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीभर माझा महिमा वाढेल. सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. पवित्र परमेश्वर असलेला वचन आशीर्वाद पाठव. या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे की इन शॉर्ट आपण अगर त्याला एक्झाम्पल म्हणून घेतलं तर जेव्हा आपण घर बांधतो तेव्हा आपण सर्वात आधी एक बेस तयार करतो खालचा. तसंच देव नावाच्या या खडकावर जेव्हा आपण आपला बेस बनवतो तेव्हा आपण देवाच्या विश्वासात अजून वाढतो. आणि देवाच्या विश्वासात जेव्हा आपण राहतो तेव्हा काही पण होऊ द्या, सागराच्या लाटा गरजून उसळल्या, त्यांच्या उचंबळपणे पर्वत हलले, म्हणजे पर्वत हलले, सागरेच्या लाटा जोरजोरात आल्या, सुनामी आल्या, खूप काही झालं, तरी आपला विश्वास देवावर राहील आणि तो आपल्यासोबत राहील. हे असं हा स्तोत्र म्हणतो. आणि किती पण मोठा स्पिरिच्युअल वॉरफेअर और फिजिकल वॉरफेअर असू द्या, त्याच्यात देव आपल्याला नेहमीच सहाय्य करतो. आपला देव असा देव आहे जो धनुष्य मोडतो, भाला तोडून टाकतो, रथ अग्नीत जाळून टाकतो. तो वॉरला संपवणारा देव आहे आणि तो शांतीचा देव आहे. पवित्र परमेश्वर असलेला वचनावर आशीर्वाद पाठव. आमेन. आमेन. थँक्यू. परमेश्वर देई बापाचे आभार मानूया. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर परमेश्वर देई बापाच्या स्तुती स्तवनामध्ये आपण जाऊया. सर्व चिंता, काळजी, ओझे सर्व काही बाजूला ठेवून हा जो थोडा वेळ आपल्याकडं आहे परमेश्वर देई बापाला आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ सादर करण्याचा, त्यातून केवळ आणि केवळ त्याचं गौरव आपण करूया. क्वायर पुढे येईल. प्रभूच्या नावात सर्वांना सलाम. आपण आनंदी आहो, उपस्थितीत आहो देवाच्या, म्हणून त्या देवाला धन्यवाद देऊया. प्रार्थना करूया. देवापासून उपकार म्हणतो, सुंदरसा दिवस दिला देवा. हा शाबात दिवस पवित्रीने पाळण्यास आम्हास मदत कर. आज जे गीते गाणार ते सर्व तुला समर्पित करतो देवा. आमची मदत कर. हे शाबात दिवस पाळण्यास आनंदाने, पवित्रीने, सर्व जगाची चिंता सोडून हा वेळ, हा काळ सर्व तुला देऊ. फक्त आणि फक्त तुझ्याकडे लक्ष लागू दे, अशी माझं आणि सर्वांचं प्रार्थना आहे. त्याच्यात आमची मदत करा. तारणार प्रभू येशूच्या नावात. शाबात दिवस म्हणजे देवाचा दिवस आणि देवाला दिलेला वेळ हे सर्वात जास्त त्यालाच आवडते. देवाकरिता आपण रोजचं प्रेयर करतो, पण शाबात दिवस असा आहे का की फक्त आपण शाबात दिवशीच वर्शिप करू शकतो? नाही, तर रोजच त्याची वर्शिप करायला पाहिजे. त्यांनी हे जीवन दिलं त्याच्यासाठी त्याची उपकार स्तुती करायला पाहिजे. आज आपण इथे सर्व आलो आहे पवित्र मंदिरामध्ये. आपल्याला काय शांती भेटते, त्याची स्तुती आराधना करण्याची एक वेळ भेटते. हा वेळ त्याला देऊया आणि सर्वांना येणारं असं गीत म्हणूया. बंधूंचे मिळणे मधुर हे, बंधूंचे मिळणे.
बंधूंचे मिळणे मधुर है, बंधूंचे मिळणे सरी देव पाहिजे इथेच तरी तो भक्ता सापडणे, सरी देव पाहिजे इथेच तरी तो भक्ता सापडणे, प्रेमळ ही वदने मधुरतर प्रेमळ ही वदने, ही प्रेमळ वचने सुधे जाच जणू पाऊस कोसळणे, ही प्रेमळ वचने सुधे जाच जणू पाऊस कोसळणे, हे शास्त्र सांगते प्रेमच ईश्वर पहा, अन्य न कोणी परी आपुला बाप हा, रमणे हीच आपली सुहा, काय तुझे बदले आणखी काय तुझे बदले, या बंधू सगमे केले भूवर स्वर्गाचे वेणे, या बंधू सगमे केले भूवर स्वर्गाचे वेणे, चरिते ही बिंदे आपुली चरिते ही बिंदे, परी सर्व एकते मध्ये गोवरी सुंदर रत्ने, परी सर्व एकते मध्ये गोवरी सुंदर रत्ने, हे केले ज्याने अद्भुत त्याला समा, पूर्णपणे साठवू, या विश्वबंधूचे यश गाजवू, इहलोकी जगणे यापुढे इहलोकी जगणे, ते अपुरे म्हणजे सर्व जगाचा मधुवर करणे, ते अपुरे म्हणजे सर्व जगाचा मधुवर करणे, बंधूंचे मिळणे मधुर हे, बंधूंचे मिळणे सरी देव पाहिजे इथेच तरी तो भक्ता सापडणे, सरी देव पाहिजे इथेच तरी तो भक्ता सापडणे, भक्ता सापडणे. दुसरी गीत गाऊया, हालेलुया स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे करेंगे, यीशु की स्तुति करेंगे करेंगे, हालेलुया स्तुति करेंगे करेंगे, यीशु की स्तुति करेंगे करेंगे.
हालेलुया. मार्ग सत्य व जीवन मीच आहे ही काहून म्हणतो आपण? याच्यावर विश्वास काय आहे आपला? कारण की तोच मार्ग व सत्य व जीवन आहे, म्हणून आपण त्याची स्तुती करतो. क्रूज पे जीवन दिया, गीतकार असं म्हणतो, क्रूज पे जीवन दिया और रक्त भी बहा, पापों को मिटाकर नया जीवन दिया. हे जीवन त्यांनी दिलं आहे, म्हणून आपण त्याची स्तुती करूया. अजून एक गीत गाऊया, तू ही रबे तू ही सबे. सगळेजण उल्हासाने आनंदाने गीत गाऊया, तू ही रबे. दुसरे येणार आहे नाही येणार, पण तो सदैव आपल्या सोबत आहे. सबसे अलग है. तू ही रब है, तू ही सब है, तू ही करता, है, तू ही सबसे अलग है. करते हैं तुझको हम सलाम, सबसे ऊंचा है जो नाम, उसको करते हम प्रणाम. सबसे ऊंचा है जो नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम. देखे हमने लाखों ऐसे, पर तेरे जैसा कोई नहीं रे. ऐसे वैसे तो है कितने, पर दीवाने हम तो है तेरे. तू ही है आशा, तू ही भरोसा, तू ही मेरा बस एक खुदा. आए हैं हम इस शहर में, यीशु का नाम ऊंचा उठाए. हम करेंगे बल्ले बल्ले और बोलेंगे आवाज उठा के. तू ही है आशा, तू ही भरोसा, तू ही है मेरा बस एक खुदा. यीशु नाम, यीशु नाम, बोलो नाम यीशु नाम, यीशु नाम. बोलो नाम यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम. बोलो नाम यीशु नाम, यीशु नाम. हे गीत आपण एकदा क्लॅप बॉक्सवर घेऊया, वापस म्हणूया गीत. तू ही रब है, तू ही सब है, तू ही करता, तू ही अब है,
तू ही सबसे अलग है। तू ही रब है, तू ही सब है, तू ही करता, तू ही अब है, तू ही सबसे अलग है। आए हैं हम इस शहर में यीशु का नाम ऊंचा उठाने। हम करेंगे बल्ले बल्ले और बोलेंगे आवाज उठा के। तू ही है आशा, तू ही भरोसा, तू ही है मेरा बस ही एक खुदा। बोलो नाम यीशु, नाम यीशु, नाम 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 बोलो नाम यीशु, नाम यीशु, नाम। प्रार्थना जाऊया आणि तिचंच नाव घेत प्रार्थनामध्ये सर्व लक्ष तिच्याकडे करूया, त्याच्यासोबत बोलूया, त्याला प्रार्थनामध्ये जात असताना हाक मारूया आणि त्याला सदैव सांगूया की तू कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या पुढे आहे, आमच्या तू तू आमचं बल आहे, तू आमची शक्ती आहे. त्याला विनंती करूया, त्याला हे गीत म्हणूया. तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम. तू बड़े मैं घटू, मेरे जीवन से महिमा तुझे मिले. तू बड़े मैं घटू, मेरे जीवन से महिमा तुझे मिले. श्रुतियों के बीच में विराजमान प्रभु, तू बड़े और मैं घटू. श्रुतियों के बीच में विराजमान प्रभु, तू बड़े और मैं घटू. तू बड़े मेरे जीवन से महिमा तुझे मिले.
चंगाई यीशु नाम में है रिहाई यीशु नाम में है सच्चाई यीशु नाम में है भलाई यीशु नाम यीशु नाम में है चंगाई यीशु नाम में है रिहाई यीशु नाम में है सच्चाई यीशु नाम में है भलाई तू बड़े मैं घटू मेरे जीवन से महिमा तुझे मिले तू बड़े मैं घटू मेरे जीवन से महिमा तुझे मिले तू मेरा है मैं तेरा हूँ तू मेरा है मैं तेरा हूँ है खुदा मेरे खुदा मेरा जीवन तेरा खुदा है खुदा मेरे खुदा मेरा जीवन तेरा खुदा तू बड़े मैं घटू मेरे जीवन से महिमा तुझे मिले तू बड़े मैं घटू मेरे जीवन से महिमा तुझे मिले तू मेरा है मैं तेरा हूँ तू मेरा है मैं तेरा हूँ है खुदा मेरे खुदा मेरा जीवन तेरा खुदा है खुदा मेरे खुदा मेरा जीवन तेरा खुदा तू बड़े मैं घटू मेरे जीवन से महिमा तुझे मिले तू बड़े मैं घटू मेरे जीवन से महिमा तुझे मिले येशू धन्यवाद देतो परमेश्वर या जीवनासाठी तुम्हाला दिलं तुम्हाला सेवा दिली तुम्हाला ताकद दिली हर गोष्ट सहन करण्यासाठी तुझ्या मंडळीमध्ये छळ होत आहे या राज्यात छळ होत आहे तरी सुद्धा आमचं एकच शब्द आहे कधी मागे फिरणार नाही तू आम्हाला निवडलेला आहे आम्ही तुझाच गॉस्पल पूर्ण जगाला सांगणार तुझंच नाव सर्व जगाला सांगणार की तू खरा देव आहे बाकीचे सगळे खोटे आहे तू खरा ख्रिस्त आहे शांतीचा राजा ज्याने आम्हाला निवडलेला आहे तिच्या रक्ताने विकत घेतलेला आहे त्या परमेश्वराला धन्यवाद देतो धन्यवाद प्रभू धन्यवाद आमच्या सर्वांचं सहाय्य कर आम्हाला तू दिल्या वचनावर चालू त्याच्यात अजून वाढ होते आणि जीवन हे तुझ्या नावा तुला समर्पित करतो आपण तेव्हा येशूच्या प्रिय गुणाने मग तू म्हणतोय
आमेन. परमेश्वर देव बापाच्या वचनांकडे जाऊया. पुन्हा आज करिंदकरास दुसरे पत्र आपल्या समोर आपण ठेवूया. आज याचा समारोप आपण करत आहोत. 11वा अध्याय आपल्या समोर आपण ठेवूया. करिंदकरास दुसरे पत्र अध्याय 11. आणि त्यामधून वचन 21 ते 29 जी आहेत ती आपण वाचूया. करिंदकरास दुसरे पत्र 11वा अध्याय आणि वचन 21 ते 29 पर्यंत. स्वतःला हिनवून मी हे बोलतो, तरी ज्या बाबतीत कोणी धीट असेल त्याच्यात मीही धीट आहे, हे मी मूढपणाने बोलतो. ते इब्री आहेत काय? मीही आहे. ते इस्रायली आहेत काय? मीही आहे. ते अब्राहमाचे संतान आहेत काय? मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे, हे मी वेडगळ्यासारखा बोलतो. श्रम करण्यात, कैद सोसण्यात, बेशुमार फटके खाल्ल्यामुळे व पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढ्यात पडल्यामुळे मी अधिक आहे. 5 वेळा मी यहुद्यांच्या हातून 39 फटके खाल्ले. 3 वेळा छड्यांचा मार खाल्ला. एकदा मला दगडमार झाला. 3 वेळा माझे गलबत फुटले व 1 दिवस व 1 रात्र मी समुद्रात घालविली. मी कितीतरी प्रवास केला. नद्यांवरील संकटे, लुटारूंमुळे आलेली संकटे, माझ्या देशबांधवांनी आणलेली संकटे, परराष्ट्रीयांनी आणलेली संकटे, नगरातली संकटे, रानातली संकटे, समुद्रावरची संकटे, नामधारी बंधूंनी आणलेली संकटे, श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, तहानभूक, पुष्कळ उपास तपास, थंडी व उघडेपणा, या सर्वांमुळे मी अधिक आहे. शिवाय या व अशा इतर गोष्टींखेरीज माझ्या मनावरचे ओझे म्हणजे सर्व मंडळांविषयीची चिंता ही आहे. एखादा दुर्बळ असला तर मी दुर्बळ होत नाही काय? आणि एखादा अडखळवला गेला तर मला संताप येत नाही काय? परमेश्वर देवबाप ही वचने आपणासाठी आशीर्वादाची करोत. प्रार्थना करूया. पवित्र आणि प्रेमळ देवबापा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो प्रभूचे. परमेश्वर देवबापा, एक वार पुन्हा तुझं वचन आमच्या समोर आहे प्रभू. या वचनाचं वाचन आम्ही करत असताना, त्यावर मनन करीत असताना, पवित्र देवबापा तू आमचं सहाय्य कर, तू आमचं मार्गदर्शन कर, तू आम्हासोबत बोल. आणि परमेश्वर देवबापा या वचनांच्या द्वारे तुझं आणि तुझं गौरव तू करून घे. पवित्र देवबापा, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातांमध्ये सोपवितो, तुझे मनापासून आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन आमेन. जो संदर्भ आज आपण वाचलेला आहे, तो संदर्भ वाचत असतानाच आपल्या हे लक्षात आलं असेल की या संदर्भामध्ये काय आहे. या संदर्भामध्ये आम्हाला प्रामुख्याने पाहायला भेटते की पावलाने जी सर्व संकटे सोसली त्याविषयी पाऊल या ठिकाणी एक यादी करून आम्हाला सांगतो. करिंदकरास दुसरे पत्र यावरती आपण अभ्यास करायला सुरुवात केली आणि आतापर्यंत 3 संदेशांच्या माध्यमातून जवळजवळ ही जी 13 अध्याय आहेत ती आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहेत. पहिल्या रविवारी पहिला अध्याय आपण त्यावरती मनन केलं आणि त्यामध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी पाऊल त्या अध्यायातून आमच्या समोर ठेवतो त्याकडं आपण लक्ष दिलं. दुसऱ्या रविवारी दुसऱ्या अध्यायापासून 7व्या अध्यायापर्यंत आपण मनन केलं. काय विषय होता त्यामध्ये आठवतो का? दुसरा अध्याय ते 7वा अध्याय. एकंदर किती अध्याय आहेत दुसरे करिंथ्यामध्ये? 13 अध्याय आहेत. ठीक आहे. पहिल्या अध्यायावरती आपण मनन केलं, त्यामध्ये पाऊल संकटांबद्दल बोलतो, त्याच्या सेवेचा जो हेतू आहे त्याबद्दल तो बोलतो, त्याचे जे प्लॅनिंग आहे, त्याचे जे विचार आहेत, ज्या योजना आहेत त्याविषयी तो बोलतो. मग दुसऱ्या अध्यायापासून 7व्या अध्यायापर्यंत आम्हाला कोणता मुख्य विषय त्या ठिकाणी शिकायला मिळतो? ख्रिस्ती सेवा हा मुख्य विषय 2 ते 7 अध्यायांमध्ये आम्हाला पाहायला मिळतो. ख्रिस्ती सेवेचा गाभा काय आहे? सुवार्ता. ठीक आहे.
त्याच्यानंतर 8वा आणि 9वा अध्याय काय आहे? या 2 अध्यायांमध्ये देण्याविषयी पाऊल शिकवतो, दान देण्याविषयी, पवित्र जनांच्या सेवेकरिता वर्गणी गोळा करणे, त्यांची सेवा करणे, आणि हे दान आम्ही कशा प्रकारे द्यायचं आहे, कशा प्रकारच्या वृत्तीने, कशा प्रकारच्या मनस्थितीने आम्ही द्यायचं आहे, देण्याबद्दलचं शिक्षण 8व्या आणि 9व्या अध्यायामध्ये आहे. आणि मग 10व्या अध्यायापासून तर 13व्या अध्यायापर्यंत पाऊल काय करत आहे? त्याच्या प्रेषितपणाचं समर्थन तो त्या ठिकाणी करत आहे. त्याने जी सेवा केली त्या सेवेचं उदाहरण तो आपल्या समोर ठेवतो. आणि ही सेवा करत असताना पौलाने ज्या सर्व गोष्टी सहन केल्या त्या गोष्टी आज आपण आपल्यासमोर वाचलेल्या आहेत. 10 ते 13 अध्याय आम्ही हे लक्षात ठेवूया की पावलाच्या सेवेचं किंवा पावलाच्या प्रेषितपणाचं समर्थन त्या ठिकाणी त्याने केलेलं आहे. एकंदर या प्रकारे संपूर्ण 2 करिन्थकरास पत्र याचे एकंदर 13 अध्याय या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतात. मी आज का परत रिपीट केलेत? 13 अध्यायाबद्दल मी का बरं परत सांगितलं? कारण पुष्कळ जण हे बोलत आहेत की ही 13 अध्याय आमच्या लक्षातच येत नाहीये. आम्ही वाचतोय, एकदा वाचलं, दोनदा वाचलं, तीनदा वाचलं, परंतु ज्यावेळेस परत ते वाचायला घ्यावं तर असं वाटतं हे वाचलंच नव्हतं आपण. आणि म्हणून ही 13 अध्याय, या 13 अध्यायांमध्ये काय विषय आहे तो विषय, किंवा ही 13 अध्याय वाचत असताना आपण कोणत्या अध्यायामध्ये आहोत आणि या अध्यायामध्ये काय आपण वाचत आहोत हे आपल्याला समजावं, ते आपल्या लक्षात राहावं. म्हणून पुन्हा एकदा या 13 अध्यायांवरती आपण आपली नजर टाकलेली आहे. पावलाने सोसलेली संकटे हा आज आपला विषय आहे. पावलाने सोसलेली संकटे. जो शास्त्रभाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे त्या शास्त्रभागामध्ये पावलाने जणू काही आम्हाला एक यादी करून दिलेली आहे. सेवा करत असताना पाऊल ज्या सर्व परिस्थितींना तोंड देतो, ज्या सर्व संकटांना तोंड देतो, जे जे त्याने सहन केलेलं आहे त्याची एक यादी आम्हाला या ठिकाणी पावलाने दिलेली आहे. प्रियांनो, आज पावलाने सोसलेली जी संकटे आहेत त्यावरती आपण मनन करीत आहोत. पावलाने ही जी सर्व संकटे सोसली, कोणासाठी सोसलीत त्याने? कोणासाठी? ख्रिस्तासाठी. तुम्हाला आठवत असेल पहिल्याच रविवारी जेव्हा आपण पहिल्या अध्यायाचं विश्लेषण करत होतो त्यावेळेला संकटे हा एक मुद्दा त्या ठिकाणी आपल्या समोर होता. आणि त्याच दिवशी आपण पाहिलं होतं की मनुष्याच्या जीवनामध्ये संकट ही 2 प्रकारे येत असतात. एक, आम्ही केलेल्या चुकांमुळं आमच्यावरती संकट येतात. आम्ही केलेल्या चुकीच्या निवडी किंवा आमच्या जीवनामध्ये जे काही वाईट आहे त्या वाईटाचा परिणाम म्हणून आमच्या जीवनावर येणारी संकटे. आणि दुसरा भाग म्हणजे ज्यावेळेस आम्ही परमेश्वराकरिता आमचं जीवन जगत आहोत, ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताकरिता आमचं जीवन जगत आहोत, ख्रिस्ताच्या सेवेमध्ये असताना एक धार्मिकतेचं, एक नीतिमत्वाचं जीवन जगत असताना आमच्यावर येणारी संकटे. ही 2 प्रकार त्या ठिकाणी आहे. संकटे 2 प्रकारची तुम्हाला दिसून येतील. पाऊल यामध्ये दुःखांच्याही संदर्भात आम्हाला सांगतो 2 प्रकारची दुःखे. कोणी मोबाईलवर बोलत असेल तर कृपा करून बोलू नका. पुष्कळदा सांगितलेलं आहे की सर्वजण डिस्टर्ब होतात. मोबाईल असेल किंवा कोणाच्या बाजूला बोलतायत, कोण बोलतंय मोबाईलवर? बोलून घ्या, मग नंतर मी बोलतो. पुष्कळदा सांगितलेलं आहे की परमेश्वराच्या मंदिरामध्ये बसल्यानंतर मोबाईल फोन हे सायलेंटवर ठेवा. जर फारच अर्जंट आहे तर आपण सावकाश बाहेर जाऊ आणि फार अर्जंट असेल तर बाहेर आपण बोलूया. बोलत असताना सर्वांचं लक्ष कोण मोबाईलवरती बोलत आहे? कृपा करून असं होऊ देऊ नका. आपण परमेश्वराच्या मंदिरामध्ये आहोत याचं भान आपल्याला असायला पाहिजे. पाऊल या ठिकाणी आम्हाला या 2 करिन्थ यामध्ये पाहत असताना आम्ही पाहतो की 2 प्रकारची संकट पावलाने सांगितली. दुःखाचे देखील 2 प्रकार सांगितलेले आहेत.
वाचलेत का कोणी? दुःखाचे देखील 2 प्रकार सांगितलेले आहेत, ऐहिक दुःख आणि ईश्वर प्रेरित दुःख. ऐहिक दुःख काय करतं? नाशाला, मृत्यूला कारणीभूत होतं. परंतु ईश्वर प्रेरित दुःख आम्हाला तारणदायी पश्चाताप आमच्या ठाई निर्माण करतो. या प्रकारे याचा अभ्यास करत असताना या ज्या 2 गोष्टी पाऊल आमच्या समोर ठेवतो आणि तुलनात्मक रीतीने तो आम्हाला त्यामधून सांगतो. संकटे, पाऊल जी संकटे सोसतो किंवा जी त्याने सोसलेली आहे, जी यादी पावलाने आपल्याला दिलेली आहे, ही सर्व संकटे त्याने ख्रिस्तासाठी सोसलेली आहे. ख्रिस्ताकरिता त्याने ती सर्व सहन केलेली आहे. मग प्रियांनो, जी यादी पावलाने आम्हाला दिलेली आहे, जर आम्ही 25 पासून 28 पर्यंत जर आम्ही वाचतो तर त्या ठिकाणी पावलाने यादी दिली. काय आहे ही यादी? काय काय पावलाने सहन केलं हे पाऊल का सांगतोय? कारण पुष्कळदा पाऊल हा प्रेषितच नाही, पावलाच्या प्रेषितपणावरती प्रश्न निर्माण केला जातो. पावलाच्या अधिकारासंदर्भात प्रश्न निर्माण केला जातो, त्याच्या सेवेसंदर्भात प्रश्न निर्माण केला जातो. परंतु पाऊल हे फार ठामपणे सांगतो की मी ख्रिस्ताचा सेवक आहे आणि इतरांपेक्षा अधिक आहे. का बरं अधिक आहे? तर त्याविषयी तो या ठिकाणी आम्हाला सांगतो. 24 पासून मी वाचत आहे. 5 वेळा मी यहुद्यांच्या हातून 39 फटके खाल्ले. 40 फटक्यांच्या वर मारू नये हे जुन्या करारामध्ये, नियमशास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. 39 फटके पाऊल म्हणतो किती वेळेस खाल्ले? 5 वेळेस. प्रभू येशू ख्रिस्ताला फटके मारलेत? प्रभू येशू ख्रिस्ताने फटके खाल्लेत? किती फटके खाल्लेत? 39 फटके खाल्लेत. किती वेळेस खाल्लेत? प्रभू येशू ख्रिस्ताने किती वेळेस 39 फटके खाल्लेत? 1 वेळेस खाल्ले. आणि आम्ही सांगतो की त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य आणि शांती प्राप्त झालेली. पावलाने किती वेळेस 39 फटके खाल्लेत? 5 वेळेस. त्यानंतर तो सांगतो की 3 वेळा छड्यांचा मार खाल्ला. एकदा मला दगडमार झाला. 3 वेळा माझे गलबत फुटले. गलबत फुटले म्हणजे गलबत फुटले म्हणजे ज्या तारवातून तो प्रवास करत होता ते तारू फुटले. गलबत म्हणजे काय आहे या ठिकाणी? जहाज, तारू. त्यावेळेला जो प्रवास ते करायचे, तो प्रवास ते तारवातून करायचे. आणि त्या संदर्भात पाऊल या ठिकाणी म्हणतो की या प्रकारे ते गलबत फुटले. आणि म्हणून तो म्हणतो की 1 रात्र 1 दिवस आम्हाला कुठं काढावा लागला? समुद्रात त्यांना तो काढावा लागला. आणि या प्रकारे जी सगळी संकट, दुःख पावलाने सोसली, प्रियांनो, 28व्या वचनापर्यंत त्याची यादी पाऊल आम्हाला देतो. आम्ही जर आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारची यादी करायची म्हटली तर काय काय आम्हाला लिहिता येईल? त्यात आम्हाला आमच्या स्वतःला उत्तर द्यायचं आहे. आम्हाला आमच्या स्वतःला हे उत्तर द्यायचं आहे की पाऊल ख्रिस्ताकरिता जीवन जगतोय. आपणही ख्रिस्ताकरिता जीवन जगत आहोत. पावलाने ख्रिस्ताकरिता जीवन जगत असताना जी सर्व संकटे सोसली, जो सर्व त्रास सहन केला, प्रियांनो, त्याची यादी त्याला त्या ठिकाणी करता आली. त्याने आमच्या समोर ठेवली. ती काही खोटी नाही आहे, ती खरी आहे. तुम्ही जर प्रेषितांचे कृत्य वाचाल तर या ठिकाणी फक्त यादी आहे, परंतु प्रेषितांच्या कृत्यांमध्ये या गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात. आम्ही जर आमच्या जीवनासंबंधाने अशी यादी बनवायची म्हटलं तर काय काय आम्हाला लिहिता येईल? त्यामध्ये किती गोष्टी आम्हाला त्यामध्ये लिहिता येईल. आम्हाला स्वतःला हे उत्तर द्यायचं आहे. मी ख्रिस्ताकरिता काय काय सहन केलेलं आहे? माझा कधी छळ झालाय? मला कधी त्रास झालाय? ख्रिस्ताकरिता मी कधी अपमान सहन केलेला आहे? ख्रिस्ताकरिता मी काय त्रास सहन केला याची यादी आम्ही काय काय त्यात लिहू शकतो. जर तुम्ही या यादीमध्ये काही लिहू शकत आहात,
आपल्या मनाला उत्तर देत असताना जर तुम्हाला त्या ठिकाणी काही गोष्टी लिहिता येत आहेत तर तुम्ही धन्य आहात, तर तुम्ही धन्य आहात. तुम्हाला तुमचं प्रतिफळ स्वर्गातून प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचं प्रतिफळ परमेश्वरापासून आहे. परंतु जर आम्हाला त्या यादीमध्ये काहीच लिहिता येत नाहीये, जर त्या यादीमध्ये आम्हाला एकही गोष्ट लिहिता येत नाहीये, तर मग प्रियांनो आम्हाला आमच्या स्वतःला हा प्रश्न विचारायला पाहिजे की खरंच मी ख्रिस्तासाठी जीवन जगत आहे काय? खरंच मी ख्रिस्तासाठी जीवन जगत आहे काय? पाऊल त्याच्या सेवेसंदर्भात बोलत असताना पाऊल आणखीन आम्हाला हे सांगतो की पावलाकरिता ज्या गोष्टी लाभाच्या होत्या त्या त्याने केर कचरा अशा लेखल्यात. केर कचरा अशा त्याने लेखल्यात. जर आम्ही वचन 22 आणि 23 जर वाचलं तर त्याही ठिकाणी काही गोष्टी पाऊल आम्हाला सांगतो. ते इब्री आहेत काय? मीही आहे. ते इस्रायली आहेत काय? मीही आहे. ते अब्राहमाचे संतान आहेत काय? मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे. आता पहा, लक्षात घ्या, पाऊल जेव्हा म्हणतो की मी माझ्या लाभाच्या गोष्टी ज्या आहेत त्या केरकचरा अशा लेखलेल्या आहेत. पाऊल एक यहुदी म्हणून त्याचं जे स्थान त्या समाजामध्ये होतं त्याद्वारे एक अतिशय चांगलं, ज्याला आजच्या दिवसांमध्ये फार लक्झरियस लाईफ पाऊल जगू शकला असता. पुष्कळ अधिकार त्याला होता. परंतु पाऊल काय म्हणतो की मी त्या सगळ्या गोष्टी ख्रिस्तासाठी केरकचरा लेखलेल्या आहेत. जे लोक पावलाला विरोध करत आहे, जे लोक पावलाच्या प्रेषितपणावरती प्रश्न निर्माण करत आहेत, ते प्रामुख्याने कोण आहेत? यहुद्यांपैकी आहेत. ते प्रामुख्याने यहुद्यांपैकी आहेत. आणि एक यहुदी म्हणून आम्ही विशेष आहोत. आम्ही आधीपासून देवाचे निवडलेले लोक आहोत. आम्ही तर अब्राहमाची संतान आहोत. देवाने आम्हाला आधीपासूनच निवडून घेतलेला आहे. हा एक अभिमान त्यांच्या ठाई आहे. आणि आम्ही काहीतरी विशेष आहोत या प्रकारे ते त्या ठिकाणी करिंथ येथील मंडळीमध्ये स्वतःला दाखवितात. पुष्कळदा पहा, कधी तुम्ही याचा अनुभव घेतला की नाही पहा. कधी कधी आपण नवीन लोकांमध्ये जातो, नुकते विश्वासामध्ये त्यांची सुरुवात झालेली असते, नुकतेच विश्वास ठेवू लागलेले असतात. आणि अशा वेळेला जे आपण विश्वासात मुरलेले आहोत, कदाचित आपण पिढीचे ख्रिश्चन स्वतःला म्हणूया, आम्ही बऱ्याच पिढ्यांपासून प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, असे जेव्हा आपण या नवीन विश्वासणाऱ्यांमध्ये जातो, नकळत कुठेतरी आपल्याला असं वाटतं की मी काहीतरी विशेष आहे. यांनी तर आत्ताच विश्वास ठेवायला सुरुवात केली आहे, माझा विश्वास तर फार जुना आहे. आणि नकळत हे आपले जे नवीन विश्वासणारे असतात ना, ते देखील जेव्हा आपल्याकडे पाहतात ना, त्यांना देखील ते देखील एक वेगळाच आदर आपल्याला देतात. का देतात माहिती आहे? कारण ते आपल्याकडून पुष्कळ अपेक्षा करत असतात की जो ख्रिस्त आम्हाला आता मिळाला, ज्या ख्रिस्तावर आम्ही आता विश्वास ठेवलेला आहे, त्या ख्रिस्तावर तर ह्या लोकांनी फार आधीपासून विश्वास ठेवलेला आहे. त्यामुळं यांच्याकडं आमच्यापेक्षा जास्त समज आहे, यांना जास्त ज्ञान आहे, यांचा विश्वास जास्त मजबूत आहे. ख्रिस्तामुळं पुष्कळदा आपल्याकडं फार मोठ्या आदर भावनेने पाहिल्या जातं. मी काहीतरी विशेष आहे. हीच प्रवृत्ती यहुदी लोक त्या ठिकाणी घेऊन येत. आणि मग ज्यावेळेस लोक त्यांचं ऐकतायत, ते पावलाच्या संदर्भात त्या ठिकाणी प्रश्न निर्माण करतायत. आणि म्हणून पाऊल त्यांना म्हणतो की ते इब्री आहेत काय? मग मी पण इब्री आहे. पाऊल खोटं बोलतोय काय? नाही, पाऊल आहे. पाऊल म्हणतो ते इस्रायली आहेत काय? तो म्हणतो मी पण इस्रायली आहे. ते अब्राहमाचे संतान आहेत काय? तर मीही अब्राहमाचा संतान आहे. मी कुठं कमी आहे? ते ख्रिस्ताचे सेवक स्वतःला म्हणवितात, मी तर अधिक आहे, कारण मी त्यांच्यापेक्षा अधिक संकट सोसलेली आहे, मी त्यांच्यापेक्षा ख्रिस्तासाठी अधिक त्रास सहन केलेला आहे. पाऊल त्या ठिकाणी या सर्व गोष्टी आमच्या समोर ठेवतोय. तो म्हणतो की या सर्व गोष्टी कोणत्या?
माझं यहुदी असणं, माझी आधी निवड झालेली असणं, माझं इब्री असणं, मी अब्राहमाचा संतान असणं, या सगळ्या गोष्टी नंतर आहेत. जर ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये नाही तर या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहे. जर मी ख्रिस्तासाठी जगत नाही तर माझं इस्रायली होणं व्यर्थ आहे. जर मी ख्रिस्ताकरिता जीवन जगत नाही तर माझं इब्री होणं व्यर्थ आहे. जर मी ख्रिस्ताकरिता जीवन जगत नाही तर अब्राहमाची संतान म्हणवून घेणं हे माझ्यासाठी व्यर्थ आहे. पाऊल त्याच्या लाभाच्या गोष्टी केरकचरा लेखतो. आम्ही आमच्या ख्रिस्तासाठी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या केरकचरा म्हणून लेखलेल्या आहेत? पहिली यादी मी तुम्हाला बनवायला सांगितली की आम्ही ख्रिस्तासाठी काही त्रास सहन केला का. त्या यादीमध्ये आपल्याला माहीत नाही की आपल्याला काय लिहिता आलं. ही दुसरी यादी आपल्याला करता येईल की मी ख्रिस्तासाठी या गोष्टींचा त्याग केलेला आहे का या यादीमध्ये काही गोष्टी? आज आम्ही स्वतःला सांगू शकतो का की मी ख्रिस्ताकरिता या गोष्टींचा त्याग केलेला आहे? ख्रिस्तासाठी मी या गोष्टींचा त्याग केलेला आहे. काय त्या यादीमध्ये आम्हाला काही गोष्टी लिहिता येतात का? आम्ही ख्रिस्तासाठी आमच्या जीवनामधली व्यसनं सोडू शकतो का? मग ते कुठल्याही प्रकारचं व्यसन असू द्या. आम्ही ख्रिस्ताकरिता आमच्या जीवनामधली व्यसनं सोडू शकतो का? आम्ही सोडलेली आहेत काय? जर आम्ही सोडलेली नाहीत तर आम्ही ती सोडू शकतो का? आम्ही ख्रिस्ताकरिता आमच्या जीवनामध्ये असणाऱ्या गुप्त पापांचा त्याग करू शकतो का? आम्ही केलेला आहे काय? जर नाही तर आज आम्ही तो करू शकतो काय? ही यादी आम्ही तयार करू शकतो काय? राग, लोभ, द्वेष, आम्ही ख्रिस्तासाठी या गोष्टी सोडू शकतो काय? हा त्याग आम्ही आमच्या जीवनामध्ये करू शकतो काय? क्षमा मागणे आणि क्षमा करणे हे आम्ही ख्रिस्तासाठी करू शकतो काय? पाऊल म्हणतो की मी माझ्या लाभाच्या गोष्टी ख्रिस्ताकरिता केरकचरा लेखतो. आज आमच्याकडं असं काय आहे की जे आम्हाला ख्रिस्ताकडं किंवा ख्रिस्ताकरिता त्या गोष्टी आम्हाला सोडता येतील? आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी आहेत काय? प्रियांनो, हे फार महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आम्ही पावलाप्रमाणे स्वतःला वधस्तंभावर खिळत नाही तोपर्यंत आम्हाला ख्रिस्तासाठी जगता येत नाही. जर आमच्या दोनही याद्या आज कोऱ्या आहेत, जर त्यामध्ये आम्हाला काहीही लिहिता आलेलं नाही किंवा लिहिण्याची आमची तयारी नाही, तर मग हा आमच्यासमोर फार मोठा प्रश्न आहे की आम्ही ख्रिस्तासाठी जीवन जगत आहोत काय? जर आम्हाला ख्रिस्तासाठी जीवन जगायचं आहे तर जोपर्यंत आम्ही पावलाप्रमाणे स्वतःला वधस्तंभावर खिळत नाही तोपर्यंत आम्हाला ख्रिस्तासाठी जीवन जगता येत नाही. जोपर्यंत आम्ही स्वतःला त्या वधस्तंभावरती खिळत नाही ना तोपर्यंत आम्हाला ख्रिस्तासाठी त्रास, दुःख सहन करता येत नाही. मला नाही माहित तुम्हाला हे किती समजतं. जर मी वधस्तंभावर माझ्या स्वतःला खिळलेलं आहे ना तरच मला ख्रिस्तासाठी त्रास, दुःख, छळ सहन करता येईल. तरच, नाही तर मला ते सहन करता येत नाही प्रियांनो. आणि म्हणून आज ज्या वेळेस आम्ही पावलाच्या संकटांकडे पाहतो प्रियांनो, हे फार महत्त्वाचं आहे की पाऊल ख्रिस्ताकरिता जीवन जगत आहे.
पाऊल ख्रिस्ताकरिता दुःख छळ सहन करत आहे. पाऊल ख्रिस्ताकरिता एक त्यागपूर्ण जीवन तो जगत आहे. आणि पावलाला हे सर्व शक्य होत आहे कारण ज्या ख्रिस्ताचं दर्शन त्याला झालं, ज्या ख्रिस्ताचा प्रेषित म्हणून तो त्या ठिकाणी सेवा करत आहे, त्या ख्रिस्ताकरिता त्याने स्वतःला वधस्तंभावरती खेळलेला आहे. आणि म्हणून त्याला या सर्व गोष्टी त्या ठिकाणी शक्य होत आहे. आज हे उत्तेजन आपल्यासाठी असेल की जर आमच्या या दोन्ही याद्या कोऱ्या आहेत तर आम्हाला पश्चातापपूर्वक ख्रिस्ताकडे वळणे आणि स्वतःला वधस्तंभावरती खेळणे हे फार महत्त्वाचं आहे. पाऊल ज्या संकटांची यादी आमच्या समोर आज देतोय, जी यादी आपण वाचलेली आहे, पावलाने सोसलेली संकटे हा आपला विषय आहे. आणि ही जी यादी पावलाने आम्हाला दिलेली आहे, ही यादी देवापासून लपलेली होती काय? ही यादी ख्रिस्तापासून लपलेली होती काय? पाऊल ज्या संकटांबाबत बोलत आहे ती संकट देवापासून ख्रिस्तापासून लपलेली होती काय? नाही. सरळ उत्तर आहे की नाही, देवापासून काहीच लपलेलं नाही. परमेश्वराच्या समोर सर्व गोष्टी स्पष्ट उघड अशा प्रकारच्या आहेत. परंतु तरीही आम्ही देवाने हनन्याला काय सांगितलं होतं आपण ते वाचूया. प्रेषितांची कृत्ये अध्याय 9 प्रेषितांची कृत्ये अध्याय 9 आणि वचन 15 आणि 16 मी तुमच्यासाठी वाचत आहे. या ठिकाणी देवाने प्रभू ख्रिस्ताने हनन्याला काय सांगितलं? परंतु प्रभूने त्याला म्हटले जा. परमेश्वर हनन्याला पावलाकडे पाठवत आहे. पावलासाठी हनन्याने प्रार्थना करावी यासाठी तो पाठवत आहे. हनन्या जेव्हा काकू करतो त्यानंतर प्रभू त्याला हे सांगत आहे. प्रभूने त्याला म्हटले जा, कारण परराष्ट्रीय राजे व इस्रायलाची संतती यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता तो माझे निवडलेले पात्र आहे आणि त्याला माझ्या नावासाठी किती दुःख सोसावे लागेल हे मी त्याला दाखवे. पावलाच्या पाचारणामध्येच त्याच्या दुःखांचा उल्लेख केलेला आहे. पावलाच्या पाचारणामध्येच त्याच्या दुःखांचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. परमेश्वर प्रभू ख्रिस्त हनन्याला म्हणतो की तू जा, तो माझं निवडलेलं पात्र आहे, तू जा त्याच्याकडे, त्याच्यासाठी प्रार्थना कर आणि त्याला माझ्या नावासाठी किती दुःखे सोसावी लागतील ही मी त्याला सांगेल. किती दुःखे सोसलीत पावलाने यादी आहे. ही यादी इथं संपली का? पावलाचा मृत्यू कसा झाला? पावलाचा मृत्यू कोणासाठी झाला? इथं फक्त यादी आहे ख्रिस्तासाठी सहन केलेली दुःखे. परंतु पाऊल जो आहे तो फक्त दुःखे सहन करून थांबत नाही तर ख्रिस्ताकरिता रक्त साक्षी देखील तो होतो. पावलाच्या मृत्यूबद्दल पवित्र शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितलेलं नाहीये, परंतु ज्यावेळेस आम्ही इतिहास वाचतो त्यामध्ये सांगितलेलं आहे की ख्रिस्ताकरिता पावलाचा शिरच्छेद करण्यात आलेला आहे. एक गोष्ट लक्षात घ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचे जे प्रेषित आम्ही पाहतो, एक योहान जर तुम्ही सोडला ना तर प्रभू येशू ख्रिस्ताचे बाकीचे सर्व प्रेषित पावलासह हे रक्तसाक्षी झालेले आहेत. कोणाला वधस्तंभावरती खिळलेलं आहे, कोणाला वधस्तंभावरती उलट टांगलेलं आहे, कोणाला भाला भोसकलेला आहे, कोणाला वरून खाली फेकलेला आहे, कोणाचा शिरच्छेद करण्यात आलेला आहे. सर्वच्या सर्व एकटा योहान त्याच्या संदर्भात आम्हाला असं पाहायला मिळतं की तो पूर्ण वयाचा होऊन मग नंतर योहान मरण पावला. परंतु बाकीचे सर्व जे आहेत ना हे ख्रिस्ताकरिता रक्तसाक्षी झालेले आहेत. पाऊल ज्या
दुःखाची यादी आम्हाला देतो प्रियांनो, त्या दुःखाच्या यादीचा, त्या संकटांचा, त्या त्रासांचा कळस रक्तसाक्षी होण्यामध्ये आम्हाला दिसून येतो. ख्रिस्तासाठी जगणे या प्रकारे आहे. ख्रिस्तासाठी जगणे या प्रकारे आहे. आज पुष्कळदा देवाचे लोक देवासाठी नाराज राहतात. देवाने आमची प्रार्थना ऐकली नाही, देवाने आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं नाही, देवाने आमच्या जीवनामध्ये हा आजारच येऊ दिला, देवाने आमच्या कुटुंबामध्ये ही परिस्थितीच येऊ दिली. स्वतःच्या जीवनामध्ये, स्वतःच्या कुटुंबामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितींना घेऊन आज पुष्कळदा लोक देवासंबंधाने निराश, नाराज, विश्वासात डळमळीत अशा प्रकारचे असतात. याला ख्रिस्ती जीवन म्हणता येईल का? याला ख्रिस्ताकरिता जगणे म्हणता येईल का? जर आज आम्ही आमच्या जीवनामध्ये या गोष्टींकरिता नाराज आहोत की देवाने मला हे दिलं नाही आणि मी म्हणेल की मी ख्रिस्तासाठी जीवन जगत आहे, तर हे दोन्ही गोष्टी सोबत जाऊ शकत नाही. ख्रिस्तासाठी जीवन जगणे म्हणजे स्वतःला वधस्तंभावरती खिळणे, स्वतःचा नाकार करणे. ख्रिस्तासाठी आणि त्याच्या लोकांसाठी जीवन जगणे हे आहे ख्रिस्ती जीवन जगणे. ख्रिस्ती जीवन जगणे. आणि म्हणून वारंवार आमच्या समोर हा विचार येतो की जोपर्यंत आम्ही स्वतःचा नाकार करत नाही, जोपर्यंत आम्ही पावलाप्रमाणे स्वतःला वधस्तंभावरती खिळून घेत नाही, तोपर्यंत आम्हाला ख्रिस्ताकरिता जगता येत नाही, तोपर्यंत आम्हाला ख्रिस्ताकरिता त्रास, दुःख, छळ सहन करता येत नाही, तोपर्यंत आम्हाला ख्रिस्ताकरिता एक त्यागपूर्ण जीवन जे आहे ते आम्हाला जगता येत नाही. निवड झाली म्हणजे आता सर्व दुःख, त्रास, संकट आता आमच्यापासून दूर राहणार असा अर्थ होत नाही. निवड झाली. पाऊल निवडलेलं पात्र होता. कशासाठी निवडलं होतं? परमेश्वर देवबापाने त्याला त्या ठिकाणी, परमेश्वर देव हनन्याला म्हणतो की तो माझं निवडलेलं पात्र आहे. कशासाठी? तर राजे असतील, परदेशी किंवा परराष्ट्रीय लोक असतील किंवा इस्रायलाची संतती असेल, त्यांच्या समोर माझं नाव घेऊन जाण्यासाठी पाऊल माझं निवडलेलं पात्र आहे. आणि हे माझं नाव त्याला लोकांसमोर घेऊन जाण्याकरिता ज्या सर्व गोष्टी सहन कराव्या लागणार आहे, जो सर्व त्रास त्याला सहन करावं लागणार आहे, त्याविषयी या ठिकाणी प्रेषितांच्या कृत्यामध्ये प्रियांनो आम्हाला वाचायला मिळतं. पावलाच्या निवडीतच त्याच्या दुःखांचा, संकटांचा, त्रासांचा उल्लेख आहे. आज तुम्ही आणि मी देखील देवाचे निवडलेले लोक आहोत. देवबापाने तुम्हाला आणि मलाही निवडलेलं आहे देवाचे लोक होण्याकरिता, ख्रिस्ताचे लोक होण्याकरिता, त्याची पवित्र प्रजा होण्याकरिता तुमची आणि माझी निवड करण्यात आलेली आहे. आणि जेव्हा तुमची आणि माझी निवड करण्यात आली ना प्रियांनो, त्यावेळेला जेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये आमच्या ख्रिस्ताला आमचा तारणारा म्हणून स्वीकारतो, त्यावेळेला हे ख्रिस्ती जीवन आनंदाने भरलेलं जीवन आहे. हे ख्रिस्ती जीवन शांतीपूर्ण जीवन आहे. ख्रिस्ताची शांती आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होते. काय सांगत आहे मी तुम्हाला? ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार आमच्या जीवनामध्ये करतो, आम्हाला आनंद प्राप्त होतो, आम्हाला आमच्या जीवनामध्ये शांती प्राप्त होते. मग पाऊल तर संकटांबद्दल बोलतो, पाऊल तर दुःखांबद्दल बोलत आहे. या ठिकाणी जी यादी दिलेली आहे ही आनंदाची यादी दिलेली आहे का? ही तर संकटांची आणि त्रासाची यादी दिलेली आहे. पावलाच्या निवडीमध्येच त्याचा त्रास, त्याची संकट, त्याच्या दुःखांचा उल्लेख आम्हाला पाहायला मिळतो. मग ह्या दोन गोष्टी विरोधाभास आहे काय? आम्ही म्हणतो की ख्रिस्ताचा स्वीकार केल्यानंतर मनुष्याला एक मोठा आनंद आणि ख्रिस्ताची शांती प्राप्त होते, हे आपण म्हणतो. परंतु या ठिकाणी तर आम्हाला संकटे, दुःख आणि त्रास आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. प्रियांनो,
पुष्कळदा हा जो फरक आहे, हा जो भेद आहे, हा समजून न घेतल्यामुळं आम्हाला तो भेद आणि फरक वाटतो. ख्रिस्ती जीवनाचा आनंद हा अनुभवण्याचा आनंद आहे. ख्रिस्ताची शांती ही अनुभवण्याचा तो भाग आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला असं म्हणता येतं की ख्रिस्ती जीवन हे अशा आनंदाने भरलेलं आहे, जो आनंद जगातील सर्व दुःख, सर्व संकट, सर्व क्लेश यांपेक्षा फार उंच आहे. ख्रिस्ताची शांती जी आम्हाला प्राप्त होते प्रियांनो, ही ख्रिस्ताची शांती या जगातील अशांतता आणि अस्थिरता यापेक्षा फार उंच आहे. काय अर्थ आहे या गोष्टींचा? या वाक्यांचा काय अर्थ आहे? या वाक्यांचा साधा अर्थ आहे, कुठलंही दुःख, कुठलाही क्लेश, कुठलंही आजार, कुठलाही संकट आमचा ख्रिस्ती आनंद, आमच्या अंतःकरणाला जो आनंद देवाने दिलेला आहे तो कमी करू शकत नाही. तो आनंद या गोष्टींच्या फार उंच अशा प्रकारचा आहे. ख्रिस्ताची जी शांती आम्हाला प्राप्त झालेली आहे, ही ख्रिस्ताची शांती या जगातील अस्थिरता, अशांतता, फार ओझ यापेक्षा कितीतरी उंच आहे. या जगातील गोष्टी त्या आनंदाला, त्या शांतीला आमच्या जीवनामधून हिरावून घेऊ शकत नाही. हाच पाऊल फिलिप्पी येथील मंडळीला लिहित असताना काय म्हणतो? प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हाही म्हणेन आनंद करा. कारण ख्रिस्ती जीवन, विश्वासाचं जीवन हे आनंदाचं अशा प्रकारचं हे जीवन आहे. संकटांची यादी आम्हाला त्या ठिकाणी पाऊल देतो. प्रियांनो, संपत असताना थोडक्यामध्ये या गोष्टीचा विचार करूया की या संकटांचं कारण काय आहे. आपण तर निवडलेले लोक आहोत, देवाचे लोक आहोत, आमचा देव तर जिवंत आहे, तो तर जिवंत परमेश्वर आहे. मग तरी का संकट, दुःख, त्रास आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात? पाऊल ज्या संकटांबद्दल बोलतोय ती संकट का त्याच्या जीवनामध्ये आहे? त्याचं पहिलं कारण आहे युद्ध, वॉर. हे युद्ध जे आहे, हे युद्ध आहे चांगलं आणि वाईट याच्यामधलं. हे जे युद्ध आहे नीतिमान आणि अनितिमान यांच्यामधलं. हे युद्ध आहे जिवंत परमेश्वर आणि त्याच्या विरोधात, त्याच्या लोकांच्या विरोधात उभा असणारा सैतान यांच्यामधलं हे युद्ध आहे. तुम्ही एखाद्या युद्धभूमीवरती जा आणि जी सर्व सैन्य त्या युद्धभूमीवरती आहे ती कशी असतात? फार आनंदात असतात का युद्धभूमीवरती? प्रियांनो, युद्धभूमीवरचं युद्ध जे आहे ना, त्याला पूर्णविराम मिळू शकतो, विसावा मिळू शकतो. परंतु ख्रिस्ती जीवनामधलं जे युद्ध आहे ना, हे युद्ध आम्हाला शेवटपर्यंत करायचं आहे. ज्या प्रकारे पाऊल मरेपर्यंत विश्वासू राहिला, हे युद्ध करत राहिला, तुम्हाला आणि मला देखील मरेपर्यंत, शेवटपर्यंत आम्हाला विश्वासू राहायचं आहे. प्रियांनो, म्हणजे तो जीवनी मुकुट जो आहे तो आम्हाला प्राप्त होतो. परिणाम जो आहे, ख्रिस्ताकरिता जीवन जगण्याचा परिणाम जो आहे ना, त्यामुळं आपल्याला त्रास होतो. काय परिणाम आहे माहिती आहे? ज्यावेळेस आम्ही ख्रिस्तासाठी जीवन जगतो ना, तर आमचं जीवन इतरांना प्रभावित करत असतं, इतरांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणत असतं. इतर लोक देवाकडं आकर्षित होत असतात. आपल्या ख्रिस्ती जीवनाकडे पाहून इतर लोक त्यांच्या वाईट गोष्टींचा त्याग करत असतात आणि हे सैतानाला आवडत नाही, हे इतरांना आवडत नाही. मागच्या दिवसांमध्ये तुम्ही पेपरला वगैरे वाचलं असेल की धर्मांतराच्या नावाखाली गुन्हे दाखल करण्यात आले. दोघं मित्र मित्रानेच मित्रावरती आरोप केला की याने मला पैशांचं आमिष दाखवलं आणि याने मला धर्मांतरासाठी बळजबरी केली. मित्रानेच मित्रावरती केलेला हा आरोप आहे. ज्यावेळेस त्या
कुटुंबासोबत मी बोललो, तिथल्या लोकांसोबत मी बोललो, प्रियांनो हे दोनही मित्र पहिले सोबत दारू प्यायला जायचे. ज्याच्यावरती आरोप करण्यात आलेला आहे त्याच्यासोबत पहिले शक्यतो कोणी बोलत नव्हतं असं त्याचं जीवन होतं. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. सर्व प्रकारच्या वाईटाने भरलेलं जीवन जेव्हा बदललं, ज्यावेळेस वाईट सवयी सुटल्या आणि आता त्या वाईट मित्रांपासून ज्यावेळेस तो स्वतःला अलिप्त करतोय, त्याच्या जीवनामध्ये आलेला हा जो चांगला बदल आहे, हा चांगला बदल पुष्कळदा स्वीकारला जात नाही. तुम्ही ज्यावेळेस ख्रिस्ताकरिता, ज्यावेळेस तुम्ही देवाकरिता चांगल्या गोष्टींचा निर्णय घेता, ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताकरिता आपलं जीवन बदलता, पुष्कळदा ते तुम्हाला त्रासाकडं घेऊन जाणारं असतं. परंतु जर त्यामुळं तुम्हाला त्रास होतो तर तुम्ही धन्य आहात. तुम्ही धन्य आहात, कारण तुमच्यासाठी स्वर्गामध्ये आनंद केला जातो. स्वर्गातून तुम्हाला त्याचं प्रतिफळ प्राप्त होतं प्रियांनो. आणि म्हणून पावलाने सोसलेली संकट यावरती आज जेव्हा आम्ही मनन करीत आहोत प्रियांनो, आम्ही 2 प्रकारच्या याद्या आज बनवण्याचा प्रयत्न केला, ज्या आम्हाला एका स्केलप्रमाणे आमच्यासमोर असू शकतात की खरंच आम्ही ख्रिस्ती जीवन जगत आहोत काय. या याद्यांमध्ये आज आम्ही काय काय लिहितोय हा आपल्या प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. हा आपल्या प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे प्रियांनो. या आपले डोळे आपण बंद करूया आणि आज जे देवबापाचं वचन आमच्याकरिता आलेलं आहे ते आपल्या अंतःकरणात आणखीन खोलवरती आपण रुजवूया, आणखीन खोलवरती रुजवूया. मी ख्रिस्तासाठी जीवन जगत आहे. जर मला असं वाटतं तर प्रियांनो, आज आम्ही त्या संदर्भात काय बोलू शकतो? जसं पाऊल आमच्यासोबत बोलतो, जसं पाऊल आम्हाला एक यादी करून देतो, आम्हाला तशी यादी करता येते काय? किंवा मग आज आम्हाला ख्रिस्ताकरिता कोणत्या गोष्टींचा त्याग करता येईल, ज्याविषयी मी हे म्हणू शकतो की मी ख्रिस्तासाठी ही गोष्ट सोडली, मी ख्रिस्तासाठी माझं हे व्यसन सोडलं, मी ख्रिस्तासाठी माझ्या जीवनातील या पापांचा नाकार केला, त्यासाठी मी पश्चाताप केला. ख्रिस्तासाठी मी काय केलं? ख्रिस्ती जीवन हे वधस्तंभावर खेळलेलं जीवन आहे. ख्रिस्ती जीवन हे ख्रिस्तासाठी आणि त्याच्या लोकांसाठी असलेलं जीवन आहे. आम्ही ते आज जगत आहोत काय? पवित्र देव बापा, तू आज आमचं सहाय्य कर. पवित्र देव बापा, तू आज आमचं सहाय्य कर. प्रभू देव बापा, तू आज आमचं सहाय्य कर. परमेश्वर देव बापा, आज त्यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या हातांमध्ये सोपवून देत आहोत. पवित्र देव बापा, कदाचित आम्ही तुझ्यावर विश्वास तर ठेवला, परंतु परमेश्वर देव बापा, त्या विश्वासाप्रमाणे आम्ही आचरण केलेलं नाही. तू आमची क्षमा कर. आणि देव बापा, आज जेव्हा तू तुझ्या वचनांच्या द्वारे आम्हाला उत्तेजन देत आहे, जो ख्रिस्त आम्हासाठी मरण पावला, जो ख्रिस्त आम्हासाठी पुन्हा उठला, त्या ख्रिस्ताकरिता जीवन जगण्याकरिता, त्या ख्रिस्तासाठी आमचं जीवन असावं म्हणून देव बापा, आज तुझ्या आत्म्याचं सहाय्य आम्हाला पुरव. आम्ही त्यासाठी स्वतःला तुझ्या हातांमध्ये देतो. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. सुवंद देव परात्पर हे गीत म्हणूया आणि आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वी, तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आण नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन.
आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हाबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदुदित असो. आमेन.